जयंती झाली की समाप्ती. त्या निमित्तानं या वस्तीवरची सगळी वसाहत या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करतात. त्यामध्ये गोड अशी रामकथा, शिवकथा, शिवकथा ज्यांच्या मुखातून आपण श्रवण करत आहात असे श्री दत्ता महाराज कारीकर यांची गोड अशी शिवकथा आहे. बघा ना किती विशेष योग आहे. सप्ताह आहे रामनवमी निमित्त आणि शिवकथेत रामकथा सुद्धा आहे बरं का. देवामध्ये प्रेम आहे तेवढं. रामाशिवाय शिव पूर्ण नाहीत आणि शिवाशिवाय राम पूर्ण नाहीत. दोघाबद्दल तेवढं प्रेम आहे. आज आपण त्याचंही चिंतन करणार आहेत. आणि रामाशिवाय शिवाशिवाय आमचा पांडुरंग पूर्ण नाही, विठ्ठल पूर्ण नाही. आणि म्हणून असं गोड देवादेवांचं एक अतूट नातं आहे. म्हणून दुपारी आपण सर्वांनी शिवकथा श्रवण केली. आज सप्ताहाचा हा पहिला दिवस आहे. पण पहिल्या दिवशी सुद्धा आपण सर्व मंडळी या ठिकाणी अतिशय प्रेमाने उत्साहाने उपस्थित आहात. पहिला दिवस असला की सगळ्या गोष्टी जमवाजमव करावं लागते. हे नाही ते नाही, असं आणा तसं आणा, हे करा ते करा. आणि त्यामुळे मला तरी वाटते की बरेच दिवस झालं, जवळजवळ पहिल्या वर्षी होतो का मी पहिल्याच दिवशी. आता हे कितवं वर्ष आहे? 4थं वर्ष आहे. म्हणजे जसा सप्ताह उभा राहिला तसं मी दरवर्षी पहिल्याच दिवशी आहे. आणि पहिल्या दिवसाची सेवा ही नित्यनेमानं माझ्याकडे असते आणि मीही आनंदाने ते स्वीकारतो. मलाही आवडतं पांडुरंगाचं देवाचं वर्णन करायला. आणि पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराचं काम असतं चुलांगण पेटवायचं. काय पेटवायचं? चुलांगण पेटवायचं. एकदा चुलांगण पेटलं की पुन्हा स्वयंपाक चांगला होत असते. पण काय पेटवावं लागते? आधी चुलांगण पेटवावं लागते. आचारी किती हुशार असला तरी चुलांगण पेटविणारा निबर लागते. त्याची ती चुलांगण पेटलं की चांगलं मस्त. तसं हे पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणजे चुलांगण पेटविणं असते. आज उगाच सुरुवात करायची. पण किती मस्त वाटायला बघा बरं. मला तर वाटायला ते कोणती टॉकीज आहे ना कीर्तनाची, कोणती? हा टॉकीज, टाकी नाही, जे टॉकीज लोक म्हणतात. आम्हाला म्हणत होते माणसं मध्ये मध्ये, तवाला येड लागलं होतं लोकायला टीव्हीवर कीर्तन ऐकायचे. मला बरेच जण म्हणायचे महाराज तुम्ही कवा येत नाही टॉकीजवर. मी म्हणलं मी टाकीवर असतो, टाकीजवर येत नाही. असं त्या झी टॉकीजवरच वाटायलंय. माणसं मोजकेत, शांत वातावरण आहे. कोणी बुळबुळ चुळचुळ करीत नाही, इकडं तिकडं जात नाही, उठत नाही. अगदी गोड असे कीर्तनाच्या साथी करता विनेकरी आहेत. विनेकरी महाराजांपासून ही सगळी भजनी मंडळी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे एके अण्णा असतील, पुन्हा हे आमचे शिनगारे महाराज आहेत, चैतन्य महाराज आहेत. ते साऊंड थोडा थोडा कणायला आहे मागून, थोडं लक्ष द्या. हां, चैतन्य महाराज आहेत. त्यानंतर इकडं आमचे अशोक महाराज आहेत, आमचे ठोंबरे महाराज आहेत, इंदुरे महाराज आहेत, पुन्हा आमचे हे महाराज आहेत. असे गोड असे मृदंगाचार्य आमचे परम मित्र, नवे नवे बंधू आहेत. आम्ही दोघं समान वयाचे आणि तेवढंच प्रेम आहे बरं का आमचं एकमेकावर. अगदी एकमेकांचे कपडे सुद्धा आम्ही घालतो. तसं मी काय त्याला देत नाही, कारण मला हे माझं शर्ट त्याला येत नाहीत, पण त्याचे मला येत. आणि त्याच्याकरता गोड असं अगदी कमी वयामध्ये स्वभाव प्रेमळ आहे. अनेक ठिकाणी त्यांनी मृदंग क्षेत्रामध्ये नाव कमवलं. असे आमचे परम मित्र शंकरजी महाराज फाटे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा टाळ्या वाजवा. असे बारकाले पोरं महाराज. आम्ही काय लय दिवस झालं नाहीत हो, उगा आताचे, पण आताचे असून सुद्धा तुम्ही आम्हाला एवढं प्रेम देता. म्हणून गोड शंकर महाराजांचं मृदंगामध्ये नाव आहे. आणि म्हणून शंकरजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण सर्व पुरुष मंडळी
माय माऊल्या आपणही उपस्थित आहात. आता तुम्ही सगळे दादा भाऊ आप्पा काका नाना हे सगळे माय माऊल्या, तुम्ही सुद्धा ताई बाई माई आत्या मावशी काकू काकी घरी राहिल्या त्या सगळ्या बाकी सगळ्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून अभंगावरती आपल्याला बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामध्ये विशेष ज्यांचं महाराजांची सुरक्षा आहे, जरा इथं या ना, असं पुढे या, पुढं सरका सरका, इथं सरका, असं असं हा, गोड असे चोपदार कारीचे चोपदार ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि चोपदाराचं फार महत्व बरं का, मी नेहमी सांगत असतो, कीर्तनात चोपदार म्हणजे भगवान दत्तात्रय उभे असतात. कोण असतात? म्हणून चोपदाराचे कधी टिंगल करायचे नाही, चोपदाराचे टवाळकी करायची नाही. चोपदार हे कीर्तनातलं प्रमुख पद आहे महाराज. काय प्रमुख पद आहे. माझ्या नाथ महाराजांचं कीर्तन चालू व्हावं, दासोपंत स्वामी महाराजांचं कीर्तन चालू व्हावं, तेव्हा दत्तात्रयाला वाटायचं कीर्तनात तर जायचंय, पण रूप कशाचं घ्यावं. तेव्हा भगवान दत्तात्रयाने नाथ महाराजाच्या शेजारी उभा राहून काय व्हावं, दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी करीत असे. रावणे त्यांच्या देवरा बेघरी रावणे त्यांच्या देवरा बेघरी दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी करीत से रावणे त्यांच्या घरी रावणे त्यांच्या देवरा बेघरी दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी करीत विठाला विठाला दत्त चोपदारी करीत असे. किंवा महाराज म्हटले दत्तात्रय चोपदार पुढे उभा काटी कर. भगवान दत्तात्रय मस्त. आता राहू द्या, काय हलवाहलवी करू नका, मस्त चांगलं जमलंय. आता गाड्याला एक गुळाचा खडा द्या तिथला, हा मस्त गोड माई. कुठली सिस्टीम तुमची? हा, लोणवळ हे इथले? वा वा, लोणवळची जवळची सिस्टीम आहे, म्हणजे तेलगाव ह्या आकारातलेच हे बी, आणि म्हणून लोणवळ करायची सिस्टीम आहे. जमला. आता ते आमचं कसं असतंय, एकदा इंजिन पेटूस तर आणि एकदा कीर्तनकार कीर्तनात रमूस तर, एकदा रमला का नाही आणि ते मार्गाला लागलं की पुन्हा तुमच्याकडे बघत नसतंय. ते तसंच आहे आमचंही, एकदा रमलं की रमलं. तसं चांगलं जमायला सिस्टीम बी. थोडा स्वर कमी करा. आणि तसे कोण इथे इथवर चालतं ना, चोपदार आहेत. आणि म्हणून गोड चोपदाराचे मला कधी कधी आवडत नाही. ते लोक विणे करायचे टिंगल करतात, चोपदाराचे टिंगल करतात. अरे चोपदार म्हणजे प्रत्यक्ष कोण आहेत? भगवान दत्तात्रय कीर्तनात असतात. आणि चोपदारानं बी आपली पत सांभाळली पाहिजे महाराज. काही काही चोपदार लयच बाहुल्यावानी करते. ते काय नाचणार, शिट्याच काय वाजविणार, आपापल्या वजनात राहील. चोपदारात एवढी ताकद आहे. एखादा कीर्तनकार जर कीर्तन सोडत नसेल तर चोपदारानं पाया पडलं की कीर्तनकारानं कीर्तन सोडावं लागतंय. काय करावं लागतंय? हे नियम आहे संप्रदायातला. हे असं माणसाला वाटतं हे असे मोकळेच. मोकळा संप्रदाय अजिबात नाही. कुणी कुणी कुठं कुठं कसं कसं काय काय करावं हे सगळं काय केलेलं आहे, हे ठरलेलं आहे. मोकळ्या मनानं काही करायचं जमत नाही. कीर्तनात विना डाव्या बाजूला असावं. बघा, हे डाव्या बाजूला विना आहे. भजनी मंडळ सगळे इकडं लक्ष आहे त्यांचं, भजनी मंडळाचं. मृदंगाची शाई कोणाकडं असाव? कीर्तनकाराकडं असावं. बघा, ही कुणाकडे? कीर्तनकाराकडे. आणि खाली बसलेल्या लोकांचं तोंड कुणाकडं असावं? महाराजाकडेच असावं. हे नियम आहे.
आणि या नियमानं पद्धतशीर माणसानं शांत परमार्थ करावा. तसं गोड असे चोपदार आहेत, पुरुष मंडळी आहेत, माय माऊले आहेत, काही पुरुष मंडळी मागं बसलेले आहेत. आता हे वस्तीच थोडी आहे, फार झालं म्हणले की ते 20-22 घरांची काय ही वस्ती आहे. मला कौतुक वाटतंय तुमचं की जे सप्ताह करणं गावागावाला जमत नाही ते सुंदर नगरची माणसं करतात महाराज. उगा दिसायला तर एवढीच महाराज. मला मी 1 वर्ष कथेला होतो इथं रामकथा, आणि ते आता आम्हाला सवय लागलेली जरा माणसाळलेली आम्ही, आणि इथं आलं की महाराज हे म्हणायचे तुम्हाला काय करायचंय, काही कमी का फळं खायला. नाश्त्याला तुम्ही म्हणला हा बा का काजू बदाम अंजिरे काही बी ना, तुम्ही फक्त म्हणा कमी काय आहे का, कमी काहीच नाही. फक्त मंडपात आलं की माणसं असे महाराज इतकुशक दिसायचे. आता काय बरं ते म्हणले आणाव तरी आम्ही कुठून, घरच ईस आहेत. बरं ईस घरातून ज्याचा त्याचा धनी काम धंद्याला जातय पोटा पाण्याला. राहिल्या आमच्या माय मावल्या त्या बिचाऱ्या झाडून पुसून यायच्या, पण त्या तरी किती असणार आहे. आणि माणसं मोजकेत, पण ऐका परमार्थ सुद्धा गर्दीचा नसतो. परमार्थ हा दर्दीचा असतो. कशाचा असतो? दर्दीचा परमार्थ असतो. सांगेन मी आपल्याला, शुकाचार्यांनी भागवत कथा सांगितली होती, सगळ्या समाजाला नाही. भागवत कथा ऐकणारा एकच श्रोता होता, त्याचं नाव काय होतं? परीक्षिती राजा. एकालाच सांगितली. भगवद्गीता भगवान कृष्ण परमात्म्याने रणांगणावर सांगितले, कुरुक्षेत्रावर सांगितले. तिथे काय माणसं नव्हते का कृष्णाला बोलून घेऊन बसा बसा मी प्रवचन सांगतो? नाही, पण माहित होतं देवाला हे ज्ञान पचायसारखा माणूस फक्त कोण आहे? अर्जुन आहे, अर्जुन. म्हणून अर्जुनाचे निमिषे हे ज्ञान फक्त अर्जुनाला एकट्याला सांगितलं. तसं मी नेहमी म्हणत असतो, परमार्थ करायला माणसाला फार अति गर्दी असावी असं काही नाही. 5 माणसं झाले तरी माणसाचं आयुष्य कडीला चाललंय. 4 खांदेकरी आणि एक ते काय म्हणते त्याला शिकाळ, तेवढे झाले तरी बी गेलं का नाही शेवटाला. तसं हे तर कीर्तन आहे, परमार्थ थोडक्यातही होत असतो. म्हणून आपल्या भावनेला, आपल्या प्रेमाला सप्रेम नमस्कार आहे. या वर्षी आपल्या सप्ताहाचं हे 4थं वर्ष आहे, आणि 4थ्या वर्षामध्ये कधी यजमान पद्धतीनं असेल, कधी सगळ्याच्या सहभागातून देणगीतून असेल. आज ज्यांची पंगत झाली असं सर्व धुमाळ परिवार, चोपडे परिवार यांच्या वतीनं आजचं अन्नदान झालं. आणि माझ्या वाट्यालाही पहिल्या दिवसाची सेवा, पहिल्या वर्षीपासून नियमितपणे या सेवेसाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. अभंग तुकोबारायांचा आहे, कीर्तन थोडं लक्ष देऊ नाही का? कोणाचा अभंग आहे? तुम्ही आला तर तुम्हाला कीर्तन समजलं पाहिजे. मला एक सांगा, कीर्तन पाहायची वस्तू आहे का ऐकायची? ऐकायची. बरं ऐकायचीच वस्तू आहे का समजून घ्यायची? समजून घ्यायची. तुम्ही आलात ना, आणि कीर्तनकाराने सुद्धा कीर्तन असं कराव की खाली बसलेल्या माणसाला कीर्तनातलं काहीतरी समजा. नाही तर महाराज आमचे माणसं तर कुणाला विमान हलवायलेलेच आहेत की, कळू नाही कळू हे मान तर हलवी देतच महाराज. तुम्हाला हे समजावं याच्याकरता, तुम्हाला समजेल अशा भाषेत आपल्याला चिंतन करायचंय. अभंग तुकोबारायांचा आहे. महाराज म्हणतात, प्रत्येक जीव जन्माला आल्यानंतर मुंडे मुंडे मतिर्भिन्ना. हा मस्तक वेगळं झालं की माणसाची बुद्धी वेगळी आहे, आणि बुद्धी वेगळी झाली की त्याच्या बुद्धीतले मतभेद आहेत, त्याची आवड सुद्धा काय वेगळी आहे. वेगळी कोणाची आवड देवाची, कोणाची आवड संसाराची, कोणाची आवड कशाची, कोणी विषयात भुललंय, कोणी कशात भुललंय. प्रत्येकाची आवड निरनिराळी आहे. एका आवडीचा माणूस जगात नाही महाराज. बघा तुकोबाराय, आज तुम्हाला मात्र जो आवडीचा विषय तो फार वेगळा आहे महाराज. तुमची आवड बाकी अन्य लोकांसारखी नाही का? म्हणे अजिबात नाही. आम्हाला अन्य लोकांसारखं काही वेगळं आवडत नाही. का आवडत नाही? तर आमचा विषय हा देव झालेला आहे. काय झालेला आहे?
देव देव झालाय. देवा व्यतिरिक्त आम्हाला दुसरं काही आवडत नाही. कारण आज पहिला दिवस असल्यामुळे पहिल्या दिवशीच्या महाराजाने फक्त देवाच्या रूपाचं काय करायचं असतं, वर्णन करायचं असतं. देव कसा आहे, कसा दिसतो. मग आपला देव कोणता आहे म्हणे पांडुरंग आहे, विठ्ठल आहे. मग आपण वैष्णव आहेत, तर वारकऱ्यांनी पांडुरंगाचं जसं जसं वर्णन केलंय तसं त्याचं काय करायचं, आज चिंतन करायचं. बऱ्याच जण देवाला जातात पण अजून देवाचं रूप माहिती नाही माहिती महाराज. माणसं जातात नेमकं तिथं गेल्यावर घरचं आठवत आहे त्यांना, आणि तितक्यात ते धरतय बाहेर काढत. देव पाहायला गेल्यानंतर तशा प्रकारे माणसाची बुद्धी असावी लागते. म्हणून महाराज म्हणतात, आज माझ्या जीवनातली आवड ही निराळी आहे, भिन्न आहे. आज मला ना संसार आवडतोय, ना जन आवडतंय, ना धन आवडतंय. आज मला आवडतो तो फक्त माझा देव आवडतो. बरं खरं सांगा, प्रत्येकाची आवड कायमस्वरूपी सारखी राहते का? नाही ना राहत. ज्या वेळेला तुमच्या पोटात भूक लागते तेव्हा तुमची आवड काय असते, आता कुठं तरी जावाव, पटकन जावावून पहिलं काय कराव, जेवायला बसाव. आणि जेवण झालं, पोट भरलं की आता पुन्हा कुणी बी गुलाबजामुन आणले तरी खावा वाटतात का? नाही, आता लयच जेवलोय बघा. पण तरी बी आवड बदलली बरं का त्याची. आता जेवणाची आवड बदलतीन, मग हळूच बसल्या बसल्या सोप्यावर बसल्या की सकाता त्या मग काढा कशाला, तंबाखूला चुना. आता जेवणाची आवड नाही राहिली, आता आवड कशाची, आता आवड बदलली. आवड बदलत असते माणसाची. आता हे जी पोरं बसलेत, ह्या पोरांची आजच्या काळातली जी आवड आहे, आजच्या काळातली जी गरज आहे, ते काही दिवसानं आवड आणि गरज बदलणार आहे. आज यांची आवड काय आहे, पुस्तकं वाचावं, सारखा अभ्यास करावं, पटकन उठून शाळेत जावं. बरोबर आहे ना पोरं? काय हो म्हणायला तर मला काय माहित नाही का, असले इस्पंचे सांभाळतोय मी. खरंच शाळा जावं वाटतंय का? नाही, कुठंतरी कुणाची सायकल काढाव, इळभर सायकल खेळाव, कुठंतरी चिचाच पाडाव, कुणाचे आंबेस तोडाव, आणि काहीच नाही जमलं तर गलीतल्या एखादं बारकं लेकरू धरून तिंबाव. संध्याकाळी 4 वाजता आलीच माय दारात, ओ तुमच्या पोरानं आमचं लेकरू. ही आजच्या काळातली आवड आहे. काळ बदलला. आमचे महाराज याच्यावर गोड दृष्टांत द्यायचे. बघा माणसाची गरज कशी बदलत असते. माणसाची आवड सुद्धा वेळोवेळा काय होते, बदलते. आमचे महाराज म्हणायचे, एक 5-6 वर्षाचं लेकरू लईच रडायला लागलं. एवढं रडायला लागलं की त्याची आई म्हणली, अहो 2-3 दिवस झालं हे सारखं रडतंय. भाऊ का रडतो रे? मला शेजारच्या सारखं बघा ना, त्यांच्या घरी कशी बाहुली आणली, आणि ते कसली बाहुली, ते मला तसलीच बाहुली घ्यायची. सारखंच रडायलं, फिसफिस करायलं, खाईना झालं, पेना झालं, नीट बोलाना झालं. मग त्याच्या आई वडिलांना दोघांना ते लेकरू घेतलं, माजलगावला नेलं, आणि जत्रात नेल्यावर महाराज तिथं त्याने ती बाहुली घेतली. कशाची? ते बारकी नसती का, ते भुरेतार केसन थोडे हलवली की असे डोळे मिचकी ती महाराज ती बाहुली. आणि ती बाहुली घेतली, आणि बाहुली घेतल्यावर लेकराची आवड पूर्ण झाली. आता रडायचं बंद झालं, बाहुली बरोबरच खेळायचं. किती वर्षाचं होतं ते? किती? 6 वर्षाचं. वा, 6 वर्षाचं लेकरू. मध्ये बरासा काळ गेला, 20 वर्ष गेले. किती वर्ष गेले? 20 वर्ष गेले. आणि 20 वर्ष गेल्यावर पुन्हा एकदा येड्यावर लागलो कराय. मध्ये गेलेले 20 आणि ते पहिले 6. किती वर्षाचं झालं बाळ? 26 वर्षाचं झालं. आणि पुन्हा एकदा असंच करायलं. माईवर काय डोळे वाटा राहिलं, बापाव डोळे वाटा राहिलं. जेवाय बसलं की अर्ध जेवण ताट काय फिरकायलं.
नीट काय बोलाना, महागारीच बोलायलं, रुसल्यावानीच करायलं. तेव्हा त्याची माय म्हणली, तुम्हाला आठवतंय का, एकदा आपला बाळू 6 वर्षाचा होता तेव्हा असाच येड्यावानी करू लागला. आणि मग ह्याला आपण कुठं नेलतं, जत्रात नेलतं. आणि जत्रात नेऊन ह्याला बाहुली आणली होती. मला बी आज वाटायले की ह्याला आता एकदा बाहुली आणावं लागते. आणि चला जत्रात घेऊन. त्यानं असा कपाळाला हात लावला, मालकानं, अगं तुला माहित नाही, आता बी ह्याला बाहुलीच पाहिजे, पण तसली पाप नेहमीच किनारी नाही. आता कसली बाहुली पाहिजे ह्याला, अशी चलती बोलती बाहुली पाहिजे. काळ बदलला. काय झाला, बदलला. तेव्हा त्या बाहुलीची आवड होती. आता वयोमानाने काय झाली, आवड बदलली. संसारातल्या माणसाची आवड ही चिरकाल नसते, क्षणाक्षणाला बदलते. एका विषयाची तृप्ती झाली की दुसरा विषय उत्पन्न होतो. तो कोबार आहे. आणि तुम्हाला मात्र व्यवहारात राहताना सुद्धा तुमची आवड कायम स्वरूपी देव आहे. हो म्हणे, कायम स्वरूपी देव आहे. आम्हाला आमच्या पांडुरंगाचं रूप खूप आवडतं. गोजी रे सगुण, रूपा गोजी रे सगुण, आवडे हे रूपा गोजी रे सगुण, आवडे हे रूपा गोजी रे सगुण.